7 top problems on the units of length, area and volume. सो असे प्रॉब्लेम्स जे तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्ही कुठं ना कुठं तर पाहिले असतील. अँड देर इज अ चॅलेंजिंग क्वेश्चन फॉर यू ॲट द एंड ऑफ दिस व्हिडिओ. सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा टू गेट अ क्लिअर नॉलेज अबाउट दीज वर्ड प्रॉब्लेम्स. So the first question is, you have a 10 meter long wire. You need to cut it in equal pieces of 50 centimeter each. How many pieces can you cut? Will there any length be left? म्हणजे तुमच्याकडे एक 10 मीटरची वायर आहे, त्याची तुम्हाला इक्वल पीस करायचे आणि प्रत्येक पीस हा 50 सेंटीमीटरचा असला पाहिजे. सो असे किती पीसेस तयार होतील, दॅट इज द क्वेश्चन. So basically the total length is 10 meter and length of one piece that is 50 centimeter. आता आपल्याला टोटल जर नंबर काढायचा असेल तर ऑब्वियसली ह्या दोघांना डिवाइड करावं लागेल. द टोटल लेंथ अपॉन वन पीस. पण ते करताना तुम्हाला युनिट्स कन्वर्ट करणं गरजेचं आहे, बिकॉज मीटरला सेंटीमीटर डायरेक्टली डिवाइड नाही करू शकत. सो व्हॉट यू कॅन डू, तुम्ही एक तर मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करा किंवा सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करा. आय विल डू दिस. 10 मीटर कॅन बी रिटन ॲज 10 इंटू 1 मीटर और 10 इंटू 1 मीटर इज 100 सेंटीमीटर. सो इट इज बेसिकली 1000 सेंटीमीटर अपॉन 50 सेंटीमीटर. सो इफ नाउ I can cancel these centimeters. 10 can be cancelled out and 100 upon 5 that will be 20 pieces. Exactly division झाली असल्यामुळं विदाउट एनी रिमाइंडर, बाकी नसल्यामुळं कुठलाही पीस लेफ्ट राहणार नाही. दॅट इज द आन्सर. गोइंग टू द सेकंड क्वेश्चन. अ रेक्टेंग्युलर प्लॉट इज अबाउट 20 मीटर लॉन्ग अँड 15 मीटर वाईड. द लँड कॉस्ट्स 1200 पर स्क्वेअर फीट. व्हॉट इज द टोटल प्राइस ऑफ द लँड. सो तुम्हाला असं म्हणतात की एक प्लॉट आहे, इट इज फॉर सेल, आणि ह्याची जी लेंथ आहे ती 20 मीटर आहे आणि जी विड्थ आहे ती 15 मीटर आहे. आणि असं म्हणतात की एका स्क्वेअर फीटला 1 स्क्वेअर फीट द लँड कॉस्ट्स अबाउट 1200 रुपीज. मग ह्या टोटल लँडची प्राईस काय असेल, व्हॉट इज द टोटल प्राईस. सो ऑब्वियसली 1 स्क्वेअर फीटला 1200 असल्यामुळं टोटल प्राईस ही त्याच्यापेक्षा खूप जास्त असणार आहे. मग आपल्याला चेक करायला पाहिजे की ह्या प्लॉटचा टोटल एरिया किती आहे. व्हॉट इज द टोटल एरिया. सो द टोटल एरिया, आता हा रेक्टेंग्युलर प्लॉट असल्यामुळे यू कॅन मल्टिप्लाय द लेंथ अँड ब्रेड्थ, दॅट इज 20 मीटर इंटू 15 मीटर, और इट विल बी 300 मीटर इंटू मीटर, दॅट बिकम्स मीटर स्क्वेअर. सो इथं जे तुम्हाला प्लॉटचा एरिया दिला आहे तो स्क्वेअर फीटमध्ये दिला आहे, और इट कॅन बी रिटन ॲज फीट स्क्वेअर. पण आपल्याला जो लँडचा एरिया माहिती आहे तो मीटर स्क्वेअरमध्ये माहिती आहे. सो वी नीड टू थिंक अबाउट दिस की व्हॉट इज देअर कन्वर्जन. सो इथं दिलेलं आहे की 1 स्क्वेअर फीट म्हणजे 0.1 मीटर स्क्वेअर आहे. सो जर आपल्याला टोटल प्राईस काढायची असेल तो आपल्याला एका स्क्वेअर फीटला 1200 रुपये आहे, तर 300 मीटर स्क्वेअरला किती असेल. सो व्हॉट आय कॅन डू इज आय कॅन राईट 1200 रुपीज पर स्क्वेअर फीट into the total area that is 300 मीटर स्क्वेअर. आता तुम्ही पाहू शकता इथं एरियाचं युनिट आहे, इथंही एरियाचं युनिट आहे. हे दोन्ही कॅन्सल होऊ शकतात जर आपण यांना कन्वर्ट केलं तर, आणि मग फायनल आन्सर हे आपल्याला रुपीजमध्ये मिळेल. सो लेट्स सॉल्व इट. द टोटल प्राइस कॅन बी रिटन ॲज रुपीज 1200 पर स्क्वेअर फीट इंटू 300 मीटर स्क्वेअर. आता 1 स्क्वेअर फीट म्हणजे 0.1 मीटर स्क्वेअर असतं. सो आय कॅन राईट रुपीज 1200 अपॉन दिस इज 1 स्क्वेअर फीट, सो आय कॅन राईट इट ॲज 0.1 मीटर स्क्वेअर इंटू 300 मीटर स्क्वेअर. सो नाव आय कॅन कॅन्सल दिस मीटर स्क्वेअर्स अँड द आन्सर विल बी 1200 अपॉन 0.1, दॅट कॅन बी रिटन ॲज 12,000, बिकॉज एक डेसिमल उजवीकडे सरकल्यामुळं वर एक 0 आपण ॲड करू शकतो. दॅट इज 12,000 इंटू 300. सो इट विल बी अराउंड
36 1 2 3 4 5 5 zeros. सो तुम्ही हे लाखांमध्ये किंवा क्रोर्समध्ये काढू शकता. दॅट इज तुम्ही इथं जर कॉमा देत गेला तर यू विल नो दॅट इज द लँड कॉस्ट्स अराउंड 36 lakh. So the price of this land is around 36 lakh. Let's go to the third question. A wall has area 10 meter square. If painting costs rupees 0.10 per square centimeter, what is the total cost of painting the wall? So there is a wall and the painting area is 10 meter square. आणि तुम्हाला असं म्हणतायत की पेंटिंगची कॉस्ट जी आहे इट इज रुपीज 0.1 पर स्क्वेअर सेंटीमीटर और सेंटीमीटर स्क्वेअर. सो तुम्हाला असं म्हणतात की ह्याला टोटल पेंट करायचं असेल तर व्हॉट विल बी द टोटल प्राइस और टोटल कॉस्ट. सो टोटल कॉस्ट ही टोटल एरियावर डिपेंड करेल अँड द टोटल एरिया इज 10 मीटर स्क्वेअर. सो 1 सेंटीमीटर स्क्वेअरला पेंट करण्यासाठी आपल्याला 0.1 रुपीज लागतात. तर 10 मीटर स्क्वेअरला पेंट करण्यासाठी किती कॉस्ट लागेल दॅट इज द बेसिक क्वेश्चन. सो आपण याला असं लिहू शकतो द टोटल कॉस्ट कॅन बी रिटन ॲज फर्स्ट यू कॅन राईट द प्राइस दॅट इज रुपीज 0.1 पर सेंटीमीटर स्क्वेअर इंटू द टोटल एरिया दॅट इज 10 मीटर स्क्वेअर. हे असं लिहिण्यामागचं कारण हे आहे की इथं एरिया आणि इथं एरिया येईल जेणेकरून हे युनिट्स कन्वर्ट केल्यानंतर आपण कॅन्सल करू शकतो आणि मग आन्सर फक्त रुपीजमध्ये राहील. दॅट इज द बेसिक आयडिया बिहाइंड दिस. सो वॉट यू कॅन डू द नेक्स्ट. सो एक तर मीटर स्क्वेअरला सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करा जेणेकरून ते कॅन्सल होतील किंवा सेंटीमीटर स्क्वेअरला मीटर स्क्वेअरमध्ये. सो वी नो दॅट 1 मीटर स्क्वेअर और 1 मीटर व्हॉट इज 1 मीटर. 1 मीटर इज 100 सेंटीमीटर और 10⁻² सेंटीमीटर and 1 meter square will be its square that is 10⁻⁴ centimeter square. So what we can write it as this 10 meter square can be written as 10 into 10⁻⁴ centimeter square and now you can cancel these units. आणि मग जर तुम्ही याची टोटल कॉस्ट काढला तर 0.1 इंटू 10 इंटू 10⁻⁴. सो हा डेसिमल ह्या झिरोमुळे कॅन्सल होऊ शकतो. सो द आन्सर विल बी 10⁻⁴ और 1 2 3 4 अराउंड 10,000 रुपीज लागतील ह्या वॉलला पेंट करण्यासाठी. I know it is a very huge amount, but right now for simplicity I have taken these numbers. In real life एवढं जास्त amount maybe नाही लागणार. Let's go to the next question. A room has dimensions 3 meter by 6 meter. You are using tiles of size 30 centimeter by 30 centimeter. How many tiles are needed? So basically एक रूम आहे त्याची साईज आहे 3 मीटर बाय 6 मीटर आणि त्याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे टाईल्स बसवायचे आणि टाईलचे जे डायमेन्शन आहे दॅट इज 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर. सो तुम्हाला असं म्हणतात की इथे टोटल किती टाईल्स बसतील. सो ऑब्वियसली द नंबर कॅन बी फाउंड आउट बाय टोटल एरिया म्हणजे किती एरिया मला कव्हर करायचा आहे अपॉन सिंगल टाईल एरिया. सो जर मी यांना डिवाइड केलं तर मला टोटल नंबर मिळेल टाईल्सचा की हाऊ मेनी टाईल्स आर निडेड. सो व्हॉट इज द टोटल एरिया. टोटल एरिया इज 6 meter into 3 meter that is 18 meter into meter that is meter square upon the tile area is 30 into 30 that is 900 आणि centimeter that is centimeter square. सो तुम्ही डायरेक्टली यांना डिवाइड नाही करू शकत बिकॉज इथं युनिट सेम नाही आहेत. सो आपण एक तर मीटर स्क्वेअरला सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करूया किंवा सेंटीमीटर स्क्वेअरला मीटर स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करूया. 18 into 10⁻⁴ सेंटीमीटर स्क्वेअर अपॉन 900 सेंटीमीटर स्क्वेअर. सो तुम्ही इथं पाहू शकता सेंटीमीटरला सेंटीमीटर स्क्वेअर कॅन्सल होईल आणि हे 2 झिरोज कॅन्सल होऊन इथं 2 येईल बिकॉज इट इज 10,000 आणि मग 9 1 जा 9 2 जा. सो द टोटल नंबर कॅन बी रिटन ॲज 2 into 10⁻² दॅट इज 200 अपॉन 1 और द टोटल 200 टाइल्स आर needed. So let's take the next question. The price of a solution is rupees 12 per cc. What is the total cost of a solution kept in a container of 0.5 meter cube capacity? So there is a container in which a solution is kept and the capacity is 0.5 meter cube. ह्याच्यामध्ये हे सोल्युशन भरलं आणि या सोल्युशनची जी कॉस्ट आहे दॅट इज रुपीज 12 पर cc. तर तुम्हाला म्हटलं की ह्या टोटल सोल्युशनची कॉस्ट काय असेल. व्हॉट इज द टोटल कॉस्ट ऑफ दिस सोल्युशन. So we can find out this total price.
total cost with this thing, that is 12 rupees upon cc means centimeter cube. हे एका सेंटीमीटरला क्यूब एवढं, तर 0.5 मीटर क्यूबला किती, दॅट इज द क्वेश्चन. सो हे असं लिहिण्यामागचं कारण की हे व्हॉल्यूमचे युनिट्स कॅन्सल व्हावेत आणि आन्सर फक्त हे रुपीजमध्ये राहावं. सो आता आपण हे कॅन्सल नाही करू शकत बिकॉज युनिट हॅज टू बी कन्वर्टेड. सो आय कॅन राईट दिस ॲज ₹12 पर 1 सेंटीमीटर क्यूब और सेंटीमीटर क्यूब इंटू 0.5 मीटर क्यूब. आता मीटर क्यूब म्हणजे काय, सो 1 मीटर इज 100 सेंटीमीटर और 10⁻² सेंटीमीटर, आणि ह्यांचा जर क्यूब केला 1 मीटर क्यूब तर 10⁻² क्यूब होईल और 10⁻6 सेंटीमीटर क्यूब. सो आय कॅन राईट दिस मीटर क्यूब ॲज इंटू 10⁻6 सेंटीमीटर क्यूब. नाव आय कॅन कॅन्सल दिस सेंटीमीटर क्यूब टू दिस सेंटीमीटर क्यूब आणि वी विल फाइंड दिस आन्सर ॲज ₹12 इंटू 0.5 इंटू 10⁻6. So 12 into 0.5, that is 12 into half. So this will be ₹6 into 10⁻6 means 1, 2, 3, 4, 5, 6. So you can find out the answer, that is, it is around 60 lakh. 60 lakh rupees for this small container of 0.5 meter cube. That is the answer. Coming to the next question. A tank has a volume of 2 meter cube. Water is supplied at 40 liters per hour. So एका तासामध्ये 40 लिटर त्यात भरलं जातं. How many hours are needed to fill the tank? So हा टँक ॲक्च्युली 2 मीटर क्यूबचा आहे आणि ह्याच्यामध्ये 40 लिटर एका तासाला भरलं जातं. सो टोटल किती तास लागतील ह्याला भरण्यासाठी. सो इट इज अ सिम्पल क्वेश्चन बेसिकली. सो इफ आय वॉन्ट टू फाइंड आउट द टाईम, द टोटल टाईम, हाऊ मच टाईम इज निडेड, आपल्याला व्हॉल्यूमचे युनिट्स कॅन्सल करावे लागतील. सो व्हॉट वी कॅन डू अबाउट इट. सो लेट्स थिंक अबाउट दिस. सो द फिलिंग और भरण्याचा जो रेट आहे दॅट इज 40 लिटर्स पर आवर आणि जी टोटल कॅपॅसिटी आहे दॅट इज 2 मीटर क्यूब. आता आपल्याला माहिती आहे की युनिट्स सेम केले तर बरं पडेल थोडंसं. सो 2 मीटर क्यूब दॅट इज 2 इंटू 1 मीटर क्यूब और 2 इंटू 1 मीटर क्यूबमध्ये 1000 लिटर्स बसतात, हे आपल्याला माहिती आहे. सो आय कॅन राईट दिस ॲज 2000 लिटर. सो नाव थिंक अबाउट दिस की एका तासाला 40 लिटर भरलं जातं आहे, तर 2000 लिटरसाठी आपल्याला किती तास लागतील. कुठलं मॅथमॅटिकल ऑपरेशन केलं तर हे सुटेल. इज इट मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, विच वन. सो येस, द ऑपरेशन विल बी डिव्हिजन. सो द टाईम टेकन can be written as total capacity, that is 2000 liter upon the filling rate is 40 liter per hour. तुम्ही इथं पाहू शकता लिटरला लिटर कॅन्सल होईल आणि हे आर डिव्हिजनमधली डिव्हिजन आहे त्यामुळे ते वर जाऊन मल्टिप्लाय होईल. सो 1010 कॅन्सल आउट, 200/4 that is 50. So 50 hours will be required to fill this tank completely. So I have a question for you. This is a challenging problem. If you get this answer, please write in the comments. A swimming pool is 20 meter long, 10 meter wide and 10 meter deep. So it is 20 meter long, 10 meter wide and it is 10 meter deep. The water filling rate is 50 liters per minute. So ह्याच्यामध्ये पाणी भरलं जातं at 50 liter per minute. हाऊ लॉंग इट विल टेक टू कम्प्लिटली फिल द पूल. सो तुम्हाला टाईम विचारला आहे किती वेळानंतर हा पूल कम्प्लिटली भरला जाईल. सो थिंक अबाउट दिस, व्हॉट इज द आन्सर अँड आन्सर मी इन द कमेंट्स. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक, सबस्क्राईब, प्लीज शेअर इट अँड सबस्क्राईब. थँक यू.